ती एक शक्ती आहे, एक आधार आहे आणि संपूर्ण कुटुंबाची दुनिया आहे. तिला कोणी कमजोर म्हणतं, पण खरं तर तीच सर्वात मजबूत असते. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी. नमस्कार, वेलकम टू सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ. सर्वात आधी मला सर्वांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की सर्वांनी त्याचं उत्तर मनापासून द्यावं ही अपेक्षा आहे. जर तुमच्या आयुष्यात एखादी स्त्री नसती तर आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचू शकला असता का? मनापासून स्त्रीचं महत्त्व पटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हॅपी वुमेन्स डे. आज जरा आपण तिच्यासाठी थांबूया आणि तिला सलाम करूया. आमच्या पलूस नगर परिषदेने महिला दिनानिमित्त छान उपक्रम आयोजित केला होता. त्याचे हे काही शॉर्ट्स आहेत. कारण आजचा दिवस खास आहे. आजचा दिवस तिच्या गौरवासाठी आहे. आज आपण साजरा करतोय इंटरनॅशनल वुमेन्स डे. आजच्या या विशेष दिवशी सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा. पण खरं सांगू का, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी फक्त एक दिवस पुरेसा नाही, कारण ती आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस सुंदर बनवते. स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे त्याग आणि स्त्री म्हणजे शक्ती. आई म्हणून ती आपल्याला जन्म देते, बहीण म्हणून आपल्यावर प्रेम करते, पत्नी म्हणून आयुष्यभर साथ देते आणि मुलगी म्हणून घरात आनंद भरते. इतक्या भूमिका निभावत असतानाही ती कधी स्वतःसाठी काही मागत नाही. ती फक्त इतकंच अपेक्षित करते, थोडासा सन्मान, थोडं प्रेम आणि थोडी समज. फक्त तिला सर्वांनी समजून घ्यावं एवढी छोटीशीच अपेक्षा तिची असते. आणि समाजाची खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा स्त्रीला सन्मान, शिक्षण आणि संधी मिळते. म्हणून आज इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या निमित्ताने आपण एक वचन देऊया की आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा आपण नेहमी आदर करू, तिच्या स्वप्नांना पाठिंबा देऊ आणि तिच्या सामर्थ्याचा सन्मान करू. कारण स्त्री ही फक्त एक व्यक्ती नाही, ती संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि देशाची ताकद आहे. आज प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम. महिलांनो, हे लक्षात ठेवा, वय काहीही असो, सेकंड इनिंग्ज असो किंवा फर्स्ट, तुमची स्वप्न नेहमी जिवंत ठेवा. कारण स्त्री हरली तर घर हरतं आणि स्त्री जिंकली तर संपूर्ण समाज जिंकतो. सर्व महिलांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात शक्ती, आनंद आणि यश भरभरून येवो. स्टे स्ट्रॉंग, स्टे हॅपी.